पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तुम्हाला वाटत असतं की तुम्ही फारसे चांगले नाही आणि तुम्ही इकडे वाचता की तुम्ही परमेश्वरासोबत योग्य बनवण्यात आले आहात, की तुमच्यात केवळ अयोग्यताच नाही तर देवाने तुम्हाला योग्यता दिलेली आहे. बहुधा तुम्हाला हजारदा वाचन करावं लागेल, पण कालांतराने तुमच्या मनाचं नवीकरण वचन करेलच आणि तुम्ही वेगळा विचार करायला लागाल आणि मग मेज तयार असेल जिकडे येऊन तुम्ही खाल. असो तर पित्या, आजच्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आज एकत्रित होण्यासाठी तू आणलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आम्हाला कौतुक आहे. मी प्रार्थना करते की देवाच्या वचनाने त्यांच्या जीवनावर प्रभाव पडावा आणि मी ते बोलेन जे मी बोलावं असं तुला वाटतं आणि ते ऐकताना लक्ष देतील आणि त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात विशेष करून असणारी गोष्ट ते ग्रहण करतील येशूच्या नावाने. आमेन. स्तोत्रसंहिता 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. भरवण्यासाठी वाट दाखवायला आणि रक्षण करायला मला काहीही उणे पडणार नाही. तो माझा मेंढपाळ आहे. केवळ मेंढपाळ नाही, आपण ते व्यक्तिगत करायला हवं. मला काही उणं पडणार नाही याचा अर्थ असा नाही आपल्याला कशाची गरज भासणार नाही. याचा अर्थ असा आपण ज्या गोष्टी करू इच्छितो त्याची वाट पाहता नाही, आपण आहोत तिथे संतुष्ट राहू. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो आणि तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो मला नीती मार्गाने चालवतो. सचोटी व त्याच्यासोबत योग्यतेत उभे राहणे मी कमवलं म्हणून नव्हे तर त्याच्या नामास्तव. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्यासोबत आहेस. आता आपण इथपर्यंत आलो होतो आणि आपण या वचनाच्या मध्यातून पुढे जाणार आहोत. पण प्रथम मी मेंढरांची काही सत्य सांगते, कारण आपल्यात असे बरेच लोक आहेत जे संपूर्ण मेंढपाळ कॉन्फरन्ससाठी आलेले नाहीयेत आणि म्हणूनच बघा, येशू स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणवतो. तो स्वतःला मेंढपाळ का म्हणवतो? कारण मेंढपाळी करणं, मेंढरांची काळजी घेणं हा त्या काळातला एक मोठा व्यवसाय होता. आणि जसं तुम्ही परमेश्वराच्या वचनात पाहता, परमेश्वर एखादा आध्यात्मिक मुद्दा सांगायला नैसर्गिक गोष्टींचा वापर करत असतो. म्हणून जेव्हा तो म्हणतो की तो आपला उत्तम मेंढपाळ आहे, म्हणजे तो आपला व्यवस्थापक आहे, काळजी घेणारा आहे. तो आपल्यासोबत तसं वागतो जसा एक उत्तम मेंढपाळ त्याच्या मेंढरांबरोबर वागेल. आणि आम्ही पाहिलेली अनेक छान सत्य आणि गोष्टी होत्या. पण आपल्याला मेंढरं म्हटलं गेलंय. तो मेंढपाळ आपल्याला मेंढरं म्हटलंय. मेंढरं सहजपणे स्वतःची काळजी घेत नाहीत. त्यांना मेंढपाळाची गरज असतेच. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना रोग आणि परजीवापासून धोका असतो, म्हणजेच पाप, अपयश आणि अशक्तपणा. ते खूपच भित्रे असतात. एका सशाने मेंढराच्या कळपात चेंगराचेंगरी होऊ शकते. मेंढरं फारशी हुशार नसतात आणि खरं तर मी वाचलेलं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्यात त्यांना मूर्ख म्हटलं गेलंय. ते हट्टी असतात. मेंढरांवर एका सुरीच्या प्रकाराने खूण केलेली असते आणि त्याचा अर्थ की तो मेंढपाळ त्या सुरीने त्या मेंढ्याच्या कानावर खूण करतो. एक अशी खूण जी प्रत्येक मेंढपाळाचीच विलक्षण असते आणि निश्चितच त्याचा अर्थ असतो की हे सगळे माझे आहेत. आणि मला या गोष्टीचा विचार करायला आवडतो की आपल्यावर पवित्र आत्म्याची खूण आहे, निशाणी आहे आणि मोहर आहे. तर आध्यात्मिक बाबतीत सुद्धा जसं एखादं मेंढरू जर दुसऱ्या कुरणात भरकटलं तर मेंढपाळ येऊन आपल्या मेंढराची मालकी परत मिळवतो आणि आपल्यावरही अशीच पवित्र आत्म्याची एक खूण आहे, ज्याने सैतानाला कळतं की आपण त्याचे नाही आहोत आणि आपल्या जीवनाचा अधिकार त्याच्याकडे मुळीच नाहीये. आमेन. आता ही मारण्याची सुरी लोकांसाठी त्रासदायक नक्कीच बनू शकते, पण त्यात एक आध्यात्मिक साम्य आहे. बायबल आपल्याला सांगतं की आपण स्वपणाला मरण पावण्यासाठी देवाची मदत घ्यावी. आपल्याला
दुखावणाऱ्या विविध दैहिक क्षेत्रांचा नाश करावा, ज्यामुळे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे बनणारी व्यक्ती बनण्यास बाधा येत असते. आणि बघा, मेंढरं हट्टी असतात. त्यांना कुंपण पार करणारे म्हणून उद्देशण्यात येतं, कारण सतत ते इतर कुरणात जातात आणि त्यांना परत आणावं लागतं. आणि माझ्याकडे एक छोटीशी कुत्री आहे, ती लवकरच 10 महिन्यांची होईल. डेव आणि मी तिला जॅस्मिन असं म्हणतो. आणि ती थोडी काळी पांढरी अशी मल्टिपल आहे आणि ती फार चांगली कुत्री आहे, अगदी गोड अशी कुत्री आहे. पण मी तिला बोलावल्यावर ती माझ्याकडे येत नाही जोवर मी तिला काही देत नाही. त्यामुळे ती फक्त किचनमध्येच फिरू शकते आणि याचा अर्थ तिला घरभर धावता फिरता येत नाही. मी तिच्यासोबत असते तेव्हा ती फिरते, पण तेव्हाच ती फिरू शकते, नाहीतर ती दुसऱ्या रूममध्ये जाऊ शकत नाही. आणि कारण मी सांगते ते ती करतच नाही. आणि बघा, आपल्यापैकी कितीतरी जण परमेश्वराकडे तेव्हाच जातात जेव्हा काहीतरी प्रतिफळ असतं. आणि म्हणूनच आपल्याला किचनमध्येच राहायला सांगितलं जातं. आणि एक सांगू, छोटंसं एक क्षेत्र, एक संपूर्ण घर आहे जे आपल्यासाठी उपलब्ध असावं असं देवाला वाटतं, पण आपण ते मिळवत नाही, कारण आपण त्याने सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही. मी हे प्रत्येक सभेत सांगण्याचा प्रयत्न करते, जे मी आता करतेय ते. कृपा करून एक समजून घ्या की प्रत्येक गोष्ट जी देव सांगतो ती करा किंवा करू नका, ते त्याच्यासाठी नाहीये, ते तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर वचन वाचाल की हे केल्यास ते पाप आहे, याचं कारण हे नाही की देव तुमच्याकडून काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्या आयुष्यातून मजा काढून घेतो. जग देत असलेली प्रत्येक गोष्ट ज्याला परमेश्वराचा नकार असतो ती अशी असते ज्याने शेवटी आपलं नुकसान होणार असतं, आपला नाश होणार असतो. येशूने करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या भलाईसाठी असते. तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. केवळ मेंढपाळ नव्हे, एक उत्तम मेंढपाळ. तुमच्यापैकी किती जण तुमच्या जीवनात कशाशी तरी झुंजतायत की तुम्हाला वाटतं देव तुम्हाला काहीतरी सोडून द्यायला किंवा बाजूला सरकवायला शिकवतोय आणि त्या गोष्टीशी तुम्ही झटताय? ठीक आहे, माझ्याकडे बघा, हट्टी मेंढरं बनू नका. असं करू नका, पॅन्ट बॅ. आमेन. बघा, सध्या जरी तुमच्यासाठी ते कठीण असलं, देव जे तुम्हाला सोडायला सांगा असं सांगतोय, तुम्ही तग धरून ठेवताय, तुमच्या जीवनात ते अधिकाधिक कठीण होत जाणार आहे हे लक्षात घ्या. तुमच्याकडून ते हिरावून घेण्यात येईल जे देवाच्या इच्छेनुसार असायला हवं. आता बघा, ही मेंढरं ही उलटी पण होऊ शकतात, म्हणजेच ती उलटी त्यांच्या पाठीवर पडतात आणि त्यांना उठताच येत नाही. आणि दाविदाने म्हटलं, हे माझ्या अंतरात्म्यात तू असा का पडला आहे. हे म्हणजे असं वेगळं, आपण नैराश्य आणि खिन्नता याच्या वेगळ्या स्वरूपाकडे पाहत असतो आणि परमेश्वराला आपण खाली नको, त्याला वाटतं की आपण वर आपल्या पायावर उभं असावं, त्याच्या इच्छेप्रमाणे जगावं. पण धन्यवाद की जेव्हा आपल्या पाठीवरून आपल्याला सरळ होता येत नाही, तो येऊन आपल्याला मदत करतो. पण मेंढरांना तसं खाली होण्याचं एक कारण हे की ते त्या कुरणात आडवं होण्यासाठी मऊ कोमल गवताळलेली अशी जागा पाहतात आणि त्यांना कुठेतरी कडक गोष्ट हाताळायची नसते आणि ताकद ही झटण्याच्या वेळीच प्राप्त होते. आपण कठीण गोष्टींना घाबरणं हे थांबवायलाच हवं. काही असो, तुम्हाला वाटतं परमेश्वर तुम्हाला आता काही शिकवतोय, आपली पहिली प्रतिक्रिया हीच असते, पण देवा ते किती कठीण आहे, ते खूप कठीण आहे. पण एक सांगू का, आपल्याला कठीण गोष्टींची भीती वाटता कामा नये, कारण तो आपल्याला कठीणाई करता कठोर बनवू इच्छितो, जेणेकरून तो आपला वापर महान गोष्टींसाठी करेल. आणि मग असतं त्या मेंढरावरची लोकर काढणं. कधी कधी त्यांच्यावर भरपूर लोकर असते आणि अति लोकर असणंही त्यांच्यासाठी धोकादायक असतं, कारण त्याने त्या अस्थिर होऊन पुन्हा पुन्हा खाली पडत राहतात आणि त्यांच्यावर ती लोकर अति असणं. आता लोकर अति असणं म्हणजे काय, तर याचा अर्थ असा की कधी कधी आपण एखादी गोष्ट हाताळू शकतो त्यापेक्षा ती आपल्याकडे अधिक असते. कधी कधी कोणी समोर येतं, आपल्या आयुष्यातलं ते दान ओळखतं, ते तुमची पदोन्नती करू इच्छितात आणि ते पद सांभाळण्यासाठी आपण आध्यात्मिकरित्या परिपक्व नसतो. शेवटी फायदा होण्याऐवजी त्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो. आणि मी खरंच एका संदेशात एक उदाहरण सांगितलं, मी ते पुन्हा सांगते कारण मला वाटतं ते फार उत्तम उदाहरण आहे. आणि आज इथे बरेच नवीन लोकही दिसतायत आणि टीव्हीवरून पाहणारे बरेच लोक असतील ज्यांनी हे उदाहरण ऐकलं नसेल. तर सेंट लुईसच्या इनर सिटी चर्चमध्ये आमचं एक मेन्स होम आहे ज्याचं नाव सेंट लुईस ड्रीम सेंटर आहे. आणि ते मेन्स होम पुरुषांना पुनर्जीवन देण्याच्या दृष्टीने बनवलंय, ज्याचा
नाश, त्यांनी जीवनात मादक पदार्थ घेऊन दारू आणि इतर प्रकारच्या अयोग्य गोष्टी करून गमावल्या आहेत. आणि पुष्कळ जण, काही तर म्हणजे सगळेच कुठल्या तरी रस्त्यावर जगत होते, शेल्टरवर जगत होते. आणि म्हणूनच आम्ही एकावेळी 35 पुरुषांना एका कार्यक्रमाद्वारे मदत करून त्यांचं पुनर्वसन करतो. आणि काहींनी आपले दात गमावले आणि वेगवेगळ्या परिस्थिती असतात त्यांच्या. आणि म्हणून ते त्या कार्यक्रमात असतात आणि एका गोष्टीचे ते भाग असतात, ती म्हणजे मेन स्क्वायर. आणि ते एकत्रितरित्या ते करतात. माहितीये, त्यांना एखाद्या चांगल्या गोष्टीत जर सहभागी केलं, बहुधा त्यांच्यापैकी एकही जण एकटा नीट गाऊ शकणार नाही, पण ते एकत्र इतके छान ऐकू येतात, याचं नवल वाटतं. आणि आता त्यांच्यातले काही जण जे खरोखर चांगले गाऊ शकत होते, त्यांना आम्ही आमच्या वुमेन्स कॉन्फरन्समध्ये आमंत्रित केलं, ज्यात साधारण 14,000 बायका आल्या होत्या. आणि तिथे या 35 पुरुषांनी गाणं गायलं आणि ते गाणं होतं आय एम रिडीम्ड. ते अंगावर काटा आणणारं होतं. आय एम रिडीम्ड, आय एम नॉट द मॅन आय यूज टू बी, आय हॅव बीन मेड न्यू. अक्षरशः त्याने माहोल बदलला आणि खूप छान होतं. त्यानंतर त्यांना बरेच लोक विचारू लागले की तुम्ही आमच्या चर्चमध्ये येऊन गाल का? आणि मग ते लोक जे मला त्यांच्याबद्दल सांगत होते, ओ फार छान होतं ते. आणि जेव्हा मी काही दिवसांपूर्वी इतरांना सांगितलं, ते म्हणाले की या खूपच छान. आणि मी म्हटलं की मी त्यांना जाऊ देणार नाही. आणि बघा, तुम्ही माझ्याकडे आता कसे पाहताय, पण का? कारण त्यासाठी त्यांची तयारी नाही. मला वाटतं त्यांना एखाद्या व्यासपीठाची गरज नाहीये, तर त्यांना गरज आहे की ते देवासोबत योग्य असावेत, त्यांना स्थिरता मिळावी, त्यांच्या आयुष्यातले सगळे अयोग्य प्रभाव झटकून टाकावेत. आणि म्हणूनच मी एक उत्तम मेंढपाळ बनू शकणार नाही जर मी त्यांची लोकर अति होऊ दिली तर. आणि मग हेच होईल की पुन्हा ते त्याच गोंधळात अडकून पडतील ज्यात ते पूर्वीही होते. आणि म्हणूनच याचा नवल वाटून घेऊ नका की जेव्हा तुम्हाला वाटतं की परमेश्वर एखादा दरवाजा बंद करतोय, ज्यातून खरं तर तुम्हाला जायचंय, नेहमी परमेश्वराच्या वेळेतच राहा. कारण योहानाच्या 15व्या अध्यायात काटछाटीबद्दल सांगितलं गेलंय की तो द्राक्षवेल आहे आणि आपण फांद्या आहोत, आणि तो आपल्या आयुष्यातल्या मृत गोष्टी छाटून टाकतो. आणि मेंढरांच्या लोकर कातरण्याचा तसाच एक प्रकार आहे की तो आपल्याला नेहमी अशा ठिकाणी ठेवतो जिथे आपण सर्वाधिक फळ देऊ शकू, अशा जागी नाही जिथे केवळ जगाचं लक्ष वेधलं जाईल. चला, कुणीतरी देवाची स्तुती करा. आता आपण 23व्या स्तोत्राचा पुढचा भाग वाचू, मग आपण सुरुवात करूया. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. आता मला नाही माहिती आकडी आणि काठी याबद्दल किती लोकांना रुची असेल, म्हणून आपण एका मिनिटात त्याबद्दल बोलूया. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभो. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. आता आकडी आणि काठी हे असे दिसतात. आता बघा, ही काठी आहे एका लांब दांड्यासारखी, ज्याला मूठही आहे. आणि मेंढपाळ ते फेकून मारण्याचा सराव करण्यात अनेक दिवस घालवायचा, शत्रूंना दूर ठेवण्यासाठी. जर एखादा कोल्हा किंवा सिंह कुणी जवळ येत असेल, आणि कधीकधी त्याचा वापर तो मेंढरांसाठीही करायचा, जर ते भरकटू लागले किंवा संकटात फसू लागले, तर केवळ सुरक्षित ठेवण्याव्यतिरिक्त त्याने त्याचा वापर इतर कुठल्याही गोष्टीसाठी केला नाही. आणि पुष्कळदा जेव्हा आयुष्यात आपल्याला काहीतरी दुखावतं, आपल्याला समजत नाही की परमेश्वर आपल्याला त्या अस्वस्थ करणाऱ्या स्थितीतून बाहेर का काढत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू, जरी एखादी तात्पुरती गोष्ट आपल्याला दुखावत असेल, तर आपल्या अंतिमतः ते भलाईसाठीच असतं. आणि त्यावेळी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवावा. त्याच्या मनात सर्वोत्तमच आहे आणि ते शेवटी भलाईसाठीच असणार आहे, हे लक्षात घ्या. मी माझ्या नोट्समध्ये नेहमीच हे लिहून ठेवलंय की परमेश्वराचा नकारही चांगला आहे. नेहमीच देवाकडून होकार ऐकणं चांगलं नसतं, म्हणून ही आकडी असते. एक सांगू का की मेंढपाळ, तुम्ही मेंढपाळचं चित्र पाहिलं असेल, ते सतत यासोबत चालतात. ते स्वतःसाठी घेऊन फिरत नाहीत. ती चालण्याची काठी नसते, तर स्वच्छंद चालणाऱ्या मेंढरांना मागे ओढण्यासाठी ती वापरतात. आणि आज माझ्याकडे माझी मेंढरं आहेत. बघा, ती मूर्ख आणि दयनीय दिसतायत.
धन्यवाद. तर आता बघा, इथे हे मेंढरू आपल्याला दिसतंय आणि आता ते मेंढरू भरकटणार आहे. आता आपण थोडं इथेच थांबू, जिथे तुम्ही थांबायला हवं. त्याचा आणखीन एक उपयोग होतो आणि हे मला खरंच आवडतं, ते म्हणजे परजीवान करता त्यांची लोकर तपासणं. ती अशी शोधली जाते आणि इंग्रजीतली ती म्हण जी आहे ना, ती कदाचित यापासूनच आली असेल, यू कांट पुल द वूल ओव्हर माय आयज. आपण देवाला आपलं जीवन तपासू दिलं पाहिजे आणि जेव्हा त्याला तिथे त्या गोष्टी सापडतात ज्या चांगल्या नसतात. आता ही आकडी आणि ही काठी, इथे उभं राहा आणि चांगलं मेंढरू बन. ही आकडी आणि ही काठी हे परमेश्वराच्या वचनाचं सूचक चिन्ह आहे. काठी देवाचं वचन आहे, आकडी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. आणि म्हणूनच परमेश्वर विशेषतः आपल्या जीवनात त्याचा वापर करतो. तुम्ही एक दयनीय भावाच्या शोधात असता, जसं तुझं उत्तम चाललंय. परमेश्वर मुख्यतः त्याच्या वचनाचा आणि पवित्र आत्म्याचा वापर आपल्या जीवनात सुधार आणण्यासाठी करतो. एक सांगू का, मी तुम्हाला त्याची भीती वाटू देऊ नका. मी माझ्या मुलांना नेहमी सावध करते, पण जर त्यांनी माझं ऐकलं नाही तर मग मी त्यांना त्या अनुभवातून जाऊ देते. बरोबर? तर आणखी एका गोष्टीसाठी ते त्याचा वापर करतात आणि मला वाटतं हे चांगलं आहे. ते म्हणजे जर ते मेंढरू एकटं असेल, म्हणजे स्वतःतच वावरणार, जा तिकडे आपलं फिर, तर ते मेंढरू एकटंच फिरत असेल आणि कळप इकडे असेल, तर त्या मेंढराला पुन्हा कळपात आणण्यासाठी याचा वापर होतो, ज्यामुळे तो पुन्हा आपल्या कळपात येतो. तर असेच तुम्ही काही एकटे राहणारे असता आणि तुम्ही म्हणता, धन्यवाद माईक. तुम्ही जाता आणि मग चर्चच्या मागच्या रांगेत तुम्ही बसता. तुम्हाला कुणाशीच बोलायचं किंवा त्यांच्यात सहभागी व्हायचं नसतं. परमेश्वराला तुमच्या मागे त्याची आकडी आणि काठी घेऊन यावं लागतं. तुम्हाला कळपात सहभागी करून घ्यावं लागतं. आणि आता परमेश्वराचं वचन, देववचन इतकं अद्भुत आहे की कधी ते लोकांपर्यंत कसं पोहोचवावं हे समजत नाही. आणि कधी ते सर्वसाधारण अशी वचनं नसतात. तुम्ही इथे यासाठी प्रवास करून माझं बोलणं ऐकायला नाही आलात, कारण मी असंच काहीही बोलते. पण मी जे बोलते त्यात काहीतरी असतं, त्यात देवाच्या वचनाचं सामर्थ्य असतं. आणि जेव्हा मी इथे उभी राहून जेव्हा मी म्हणते की देव तुम्हाला आशीर्वाद देव, त्यात काहीतरी असतं आणि त्यात काहीतरी असं असतं ज्याने तुम्ही उंचावले जाता. जेव्हा मी इथे उभी राहून म्हणते तुमच्या पापांची क्षमा झालीये आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमचं नवीकरण झालंय, त्याने तुम्हाला जीवन प्राप्त होतं. येशूने म्हटले, माझं वचन आत्मा आहे, ते जीवन आहे. मी तुमचं प्रोत्साहन करू इच्छिते तुमच्या वैयक्तिक अभ्यासासाठी, किंवा जेव्हा तुम्ही चर्चला किंवा तुम्ही वचनाचा कोणताही प्रकार टीव्हीवरून पाहता किंवा रेडिओवरून ऐकता किंवा देवासोबत वेळ घालवता, तेव्हा त्याचं वचन ही एक जबाबदारी असल्यासारखं वाचू नका, जेणेकरून तुम्हाला वाटेल तुम्ही ती पार पाडली. बघा, हे तुमचं जीवन आहे. याचा अर्थ याने आपल्याला मार्गदर्शन मिळतं, ते आपल्याला अडचणींपासून दूर ठेवतं, हे आपलं रक्षण करतं. जेव्हा आपण मोहात अडकतो, किती जणांवर अशी वेळ आली आहे की जेव्हा तुम्हाला मोहात पडावंसं वाटतं आणि वचनातला एखादा भाग तुम्हाला आठवतो आणि त्या परिस्थितीत काय करावं हे तुम्हाला लगेच कळतं आणि तुम्हाला एखादं वचन ऐकू येतं. पवित्र आत्मा तुम्हाला वचन सांगत असतो. परमेश्वराचं वचन अद्भुत आहे. मी तुम्हाला प्रोत्साहित करते की त्याचा अभ्यास करा, स्वतःसाठी ते शिका, समजून घ्या, म्हणजे गरज पडली तर तुम्ही इतरांनाही ते समजावून सांगू शकाल आणि पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. चला बघू 2 तिमोथी 4 अध्याय 2 वचन. एक सांगू, आजकाल एक गोष्ट काही समाजात फार चालली आहे, म्हणजे मला देवासमोर उभं राहून त्याने दिलेल्या वरदानांचा हिशोब द्यायचा आहे आणि जर मी कधीच कुणाला वचनाने सुधारलं नाही समजा, किंवा त्यांना ऐकायला न आवडणारी गोष्ट त्यांना सांगितली नाही, आणि पुष्कळदा मला वाटतं
पुष्कळदा ही भीती असते की मी सत्य सांगितलं तर बहुधा मी लोकांना गमावेन, आणि त्याचं मूळ हे आहे की एक सांगू, माझं काम आहे देवाची सेवा करणं. म्हणजे मी तुम्हाला आवडावी अशी अपेक्षा मला आहे, पण मी तुमचं आयुष्य वाचवू पाहते, हो ना? म्हणजे आपण ज्या समाजात आज राहतोय त्यात कुणीतरी हे लोकांना ठामपणे सांगायला हवं की व्यभिचार करणं पाप आहे, विवाहबाह्य संबंध चुकीचे आहेत, ज्यांच्याशी आपलं लग्न झालं नसेल त्यांच्यासोबत राहणं, लैंगिक संबंध असणं हे चुकीचं आहे. या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि जर आपण तसं केलं नाही तर जेव्हा लोक भरकटतात तेव्हा आपल्याला जबाबदार ठरवण्यात येईल. म्हणूनच कुणी तुमचे कधी कपडे फाडले तर रागावू नका. कारण काही प्रचारक जे काही सांगतात ते बहुधा तुमच्या जीवनातल्या पापासंबंधी असू शकेल. त्यांच्यावर चिडायची गरज नाही, कारण ते तुम्हाला सत्य सांगतायत आणि ते तुम्हाला ऐकायला आवडत नसतं. बघा, वाळवंट छान असतं, पण त्यात तुम्ही मरूही शकता. दुसरे तिमोथी अध्याय 4 वचन 2, वचनाची घोषणा करा, तातडीची जाणीव असू द्या, तयार राहा, हाती थांबून तयार राहा. संधी ही अनुकूल असते की प्रतिकूल, सोयीस्कर असो की गैरसोयीस्कर, ती आवडो अगर नाही. तुम्ही वचनाचे प्रचारक आहात आणि लोकांना त्यांची वाट चुकते हे तुम्ही त्यांना दाखवायला हवं. तुम्ही त्यांना पटवून द्यायला हवं, धमकावत, सुधारणा करत, चेतावणी देत, आग्रह धरत, प्रोत्साहन देत. हा त्याचाच भाग आहे. असं नाही की आपल्याला प्रोत्साहन मिळू नये असं आपल्याला वाटतं. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव. म्हणजेच परमेश्वराच्या वचनाने तुम्हाला चांगलंच वाटेल असं नसतं. कधी कधी परमेश्वर वचनाचा असा भाग तुमच्यावर फेकेल ज्याचा संबंध तुमच्या जीवनाच्या एखाद्या बाबीसंबंधी असू शकेल, आणि त्यावेळी ते खरोखर चांगलं वाटणार नाही. पण त्या संदेशवाहकावर चिडू नका. केवळ हेच शिका की तो एक उत्तम मेंढपाळ आहे जो केवळ तुम्हाला पुढे येणाऱ्या अडचणीपासून दूर ठेवू पाहतोय. आता आपल्या जीवनात शिस्तीची गरज असते. बायबल म्हणतं की जर आपल्याला परमेश्वर शिस्त लावत नाही, दंड देत नाही, सुधारत नाही, तर तो आपल्यावर प्रेम करत नाही. आणि जसं मी म्हटलं, तो प्रथम आपल्या वचनाचा वापर करतो. माझा मुलगा मला एकदा म्हणाला की मला हे फार आवडतं. माझ्या सगळ्यात थोरल्या मुलाने म्हटलं की मला प्रामाणिकपणे हे मान्य करायला हवं की प्रत्येक वेळी मला बोलावल्यावर तो आमच्यासाठी काम करतो. प्रत्येक वेळी मला बोलावणं आल्यावर माझी तुझ्याकडून किंवा वडिलांकडून चूक सुधारण्यात आली. आता हे ऐका, कारण हा एक चांगला संदेश आहे. तो म्हणाला, जर प्रामाणिकपणे सांगायचं तर मी हे सांगू शकतो की ती गोष्ट 3-4दा आधीच पवित्र आत्म्याने मला सांगायचा प्रयत्न केला होता, पण मी ती ऐकत नव्हतो. तर बाब ही आहे की देवाला तुमची समस्या तुम्हा दोघांमध्ये ठेवायला आवडेल. तो तुम्हाला एकांतात सुधारू इच्छितो आणि तुम्हाला त्याला शिकवू देण्यास त्याला आवडतं की जेणेकरून इतर कुणालाही कळणार नाही तुम्ही कोण होतात. तुम्ही एक भरकटलेले मेंढरू होतात. पण तरी एक सांगू का तुम्हाला मी, तुम्ही जर हिरव्या कुरणात पडला नाही तर तो तुम्हाला हिरव्या कुरणात नेईल. आणि जर तुम्ही त्याचं वचन ग्रहण केलं नाही तर त्याचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की तो तुमची परिस्थिती गोंधळून टाकेल. पण प्रियानो, एक सांगते, जेव्हा परमेश्वर पायमध्ये अडवून म्हणतो की नाही याचा उपयोग होणार नाही, तर मग तुम्ही ते मान्य केलेलं बरं, याचा उपयोग होणार नाही, आणि पुढे जाऊन आपली दिशा बदला तुम्ही. आमेन. माझ्या कुत्रीबद्दल मला वाईट वाटत नाही की तिला किचनमधून बाहेर पडून घरभर पळत सुटायचंय. जोवर ती माझ्यासोबत कुठल्याही प्रतिफळाच्या अपेक्षेशिवाय यायला शिकत नाही तोवर ती बाहेर पडणार नाही. बघा, आपण नेहमीचे लक्षात ठेवायला हवं की परमेश्वर हा उत्तम मेंढपाळ आहे. आणि एक सांगू, जरी तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतील ज्या फारशा चांगल्या झाल्या नसतील, परमेश्वर तरीही चांगलाच असतो. कारण तो जो आहे त्याचा तुम्ही शोध घ्यावा. आणि तितकंच नव्हे तर तो तुमच्यासाठी जे करू शकतो त्यासाठी, जसं मी म्हणते, त्याच्या मुखाचा शोध घ्या, हाताचा नाही. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत.
आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.